मित्रांनो, क्रिकेटच्या इतिहासात काही खेळाडू असे असतात जे फक्त रेकॉर्ड बनवत नाहीत तर ते एक भावना बनवतात। भारतासाठी अशीच एक भावना म्हणजे सचिन तेंडुलकर। क्रिकेटच्या मैदानावर 24 वर्ष राज्य करणारा हा महान खेळाडू जेव्हा रिटायर झाला तेव्हा संपूर्ण जग भावुक झाले होते। पण तुम्हाला माहिती आहे का, सचिन तेंडुलकर स्वतः त्यावेळी रिटायरमेंट घेण्यासाठी पूर्णपणे तयार नव्हते। हो, खरं आहे, एका खास फोन कॉल नंतर त्यांनी क्रिकेटला अलविदा म्हणण्याचा निर्णय घेतला। आज आपण जाणून घेणार आहोत त्या फोन कॉलचा किस्सा ज्यामुळे क्रिकेटच्या इतिहासात एक मोठा अध्याय संपला। सचिन तेंडुलकर यांचा क्रिकेट प्रवास 1989 मध्ये सुरू झाला। त्यावेळी फक्त 16 वर्षाचे होते आणि त्यांनी पाकिस्तान विरुद्ध आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला। त्यावेळी पाकिस्तानच्या टीममध्ये मोठमोठे वेगवान गोलंदाज होते। वसीम अक्रम, वकार युनिस आणि इम्रान खान सारखे दिग्गज गोलंदाज। पण या सगळ्यांसमोर एक 16 वर्षाचा मुलगा निडरपणे उभा राहिला। त्याच्या डोळ्यांमध्ये भीती नव्हती तर फक्त स्वप्न होतं। ते स्वप्न होतं भारतासाठी मोठं काहीतरी करण्याचं। हळूहळू सचिनची बॅट बोलू लागली, रन्सचा पाऊस पडू लागला आणि जगाला एक महान फलंदाज मिळाला। सचिन तेंडुलकर यांनी आपल्या करिअरमध्ये असंख्य रेकॉर्ड बनवले। 100 आंतरराष्ट्रीय शतक, 34,000हून अधिक आंतरराष्ट्रीय धावा, 200 टेस्ट सामने। आज ही रेकॉर्ड पाहून अनेक खेळाडू थक्क होतात। यामुळे चाहत्यांनी त्यांना एक खास नाव दिलं, क्रिकेटचा देव। सचिन मैदानावर उतरले की संपूर्ण स्टेडियममध्ये एक वेगळीच ऊर्जा असायची। भारतामध्ये तर लोक टीव्ही समोर बसून त्यांच्या बॅटिंगची वाट पाहायचे। 2011 क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये भारताने शानदार खेळ करत फायनल गाठली। फायनल मध्ये सामना होता श्रीलंका नॅशनल क्रिकेट टीम विरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियम मध्ये खेळलेल्या त्या सामन्यात भारताने ऐतिहासिक विजय मिळवला। जेव्हा भारताने वर्ल्ड कप जिंकला तेव्हा संपूर्ण टीमने सचिनला खांद्यावर उचलून मैदानाची फेरी मारली। तो क्षण भारतीय क्रिकेटसाठी खूप खास होता। हळूहळू शेवट जवळ येत होता। 2011 नंतर सचिनचे वय वाढत होते। त्यांच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित होऊ लागले। काही लोक म्हणत होते की आता सचिनने रिटायर व्हायला हवं, तर काही चाहते अजूनही त्यांना खेळताना पाहू इच्छित होते। 2012 मध्ये सचिनने वन डे क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली, पण ते अजूनही टेस्ट क्रिकेट खेळत होते। 2013 साल चालू होतं। त्यावेळी बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया म्हणजेच BCCI ने घोषणा केली की वेस्ट इंडिज क्रिकेट टीम भारत दौऱ्यावर येणार आहे। या दौऱ्यात 2 टेस्ट सामने खेळले जाणार होते। याच दरम्यान सचिन तेंडुलकर यांना BCCI कडून एक फोन आला। त्या फोनमध्ये त्यांना सांगण्यात आलं की जर तुम्हाला हवं असेल तर ही वेस्ट इंडिज विरुद्धची टेस्ट सिरीज तुमच्या करिअरची शेवटची सिरीज असू शकते। संदीप पाटील म्हणाले की एकदा ते सचिन तेंडुलकर यांच्याशी बोलत होते। त्यावेळी त्यांना सचिनला स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला आता तुमच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संधी द्यायची आहे। हे ऐकताच सचिन तेंडुलकर थोडेसे चकित झाले। त्यांनी लगेच विचारलं, तुम्ही खरंच सिरियस आहात का? यावर संदीप पाटील म्हणाले, हो, मी अगदी सिरियस आहे। पण त्याच वेळी संदीप पाटील यांनी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली। ते म्हणाले की निवड समिती कोणत्याही खेळाडूला कधी निवृत्ती घ्यायची हे सांगू शकत नाही। त्यांनी सांगितलं की बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया म्हणजेच BCCIचं काम फक्त एवढंच असतं की एखाद्या खेळाडूला टीममध्ये घ्यायचं किंवा टीममधून बाहेर ठेवायचं। क्रिकेट जगतात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली। संपूर्ण जगातील चाहत्यांनी सचिनला सलाम केला। पहिला टेस्ट सामना कोलकातामध्ये झाला। दुसरा टेस्ट सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियम मध्ये झाला। हा सामना सचिनचा 200वा टेस्ट सामना होता। जेव्हा सचिन मैदानावर उतरले तेव्हा संपूर्ण स्टेडियम उभं राहून त्यांचं स्वागत करत होतं। प्रत्येक प्रेक्षकाच्या डोळ्यात भावना होत्या, कारण सगळ्यांना माहित होतं आज क्रिकेटचा एक सुवर्ण अध्याय संपणार आहे। सामना संपल्यानंतर सचिनने एक भावनिक भाषण दिलं। त्या भाषणात त्यांनी आपल्या कुटुंबाचे, मित्रांचे आणि चाहत्यांचे आभार मानले। तो क्षण पाहून अनेक लोकांच्या डोळ्यात पाणी आलं। 2013 मध्ये सचिन तेंडुलकर यांनी अधिकृतपणे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली। त्यांच्यासोबत भारतीय क्रिकेटचा एक सुवर्ण काळ संपला, पण त्यांची कामगिरी
त्यांची नम्रता आणि त्यांची प्रेरणा आजही लाखो लोकांना प्रेरणा देत आहे. मित्रांनो, काही खेळाडू फक्त खेळत नाहीत, ते इतिहास घडवतात. सचिन तेंडुलकर हे त्यापैकीच एक आहेत. त्यांच्या करिअरचा शेवट एक फोन कॉल मुळे झाला असेल, पण त्यांच्या नावाची गाथा क्रिकेटच्या इतिहासात कायम अमर राहील.